नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहत असाल सोयाबीन घेतलेलं आहे. ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. तर ह्या ठिकाणी आपण सोयाबीन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचे. चला तर आता कढई गॅसवरती ठेवूया. पाणी टाकून घेतलेलं आहे. फक्त एक उकळी आपल्याला ह्या ठिकाणी येऊ द्यायचं, जास्त उकळायचं नाही. जे की ते सोयाबीन जे आहेत ते मोडले जातील इतके आपल्याला उकळायचं नाही. फक्त एक उकळी आपण काढून घेतलेले आहेत. एखादं भांडं घ्यायचं, त्यावरती अशी चाळणी घ्यायची आणि आपण ते टाकून घेतलेलं आहे. जे की पाणी जे आहे ते कुठलाही पदार्थ जेव्हा आपण सोयाबीनचा बनवतो तेव्हा आपल्याला उकळूनच घ्यावे लागतात. आता ह्या ठिकाणी उकळून घेतलेले गरम असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं आपल्याला थंड पाणी टाकायचे. थंड पाणी टाकून आपण थोडंसं हाताला चटके बसू नये म्हणून आपण ह्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हातामध्ये जसं की नेहमी आपण पोहे किंवा सुशीला करते वेळेस मुरमुरे भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे हातात घेऊन पिळून काढायचे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं आपण पिळून घेतलं आहे, त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवलेलं नाही. जमल तितकं आपण ह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता राहिलेले शिल्लक सोयाबीन जे आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर असंच काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट बाहेर जर तुम्हाला कुठला स्नॅक्स खायचा असेल अशी इच्छा झाली तेव्हा आपण हा पदार्थ घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि मेहनत तर बिलकुलच नाही, अगदी झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. चला तर पूर्ण सोयाबीन जे आहे ते आपण काढून घेतलेले आहेत. आता काढून घेतलेले सोयाबीन एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. कुठल्याही भांड्यामध्ये घ्या, फक्त आपल्याला मिक्स करता येईल असे भांडे घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर 4 चमचे इतकं ह्या ठिकाणी मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी टाकल्यानंतर आपण आपण जे बेसिक मसाले आहेत जे की आपण नेहमीच वापरतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इतकंच आपल्याला ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचे. पाणी जर उकळत्या पाण्यात टाकलं तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी. आता मिक्स करून घेणार. थोडंसं मी हाताने चमच्याने असं फिरवत जमल तितकं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जे की सोयाबीनला पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि मसाले लागले जातील ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं आपल्याला हे मिक्स करण्यासाठी लागतात. आता ह्या ठिकाणी चांगलं पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि आपलं जे बेसिक मसाले ते पूर्ण लागलेले आहेत आणि आपल्याला 10 मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे, जे की लाल तिखट मीठ जे चांगलं मुरलं जाईल. तो पण आपल्याला पुढची तयारी करायची. ह्या ठिकाणी आता सर्वात अवघड आणि न आवडणारं काम घेतलेलं आहे, जे की मला बिलकुल लसूण सोलला आवडत नाही, पण सोलल्याशिवाय तर पर्यायच नाही. आता ह्या ठिकाणी गावरान असल्यामुळे तो तर फारच अवघड जातो. आता ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्याच आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार, जास्त लागणार नाहीत. आता ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या मी सोलून घेते. आणखी दुसरे आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत. चला आता कसं कसं करून आपण लसणाच्या काही पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या आपल्याला ह्या ठिकाणी काड्या लागणार आहेत, त्यासुद्धा आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे. आता कोथिंबीरच्या काड्या कट करून झालेल्या आहेत. आपण थोडीशी ह्या ठिकाणी ताजी पात घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे. नाही घातलं तरी सुद्धा चालते, पण पातमुळे अगदी चव आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. आता ह्या ठिकाणी पात आपण ह्या आकारात कट करून घेतलेली आहे. आता आला प्रश्न लसणाचा. लसणसुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचं आहे. आता लहान पाकळ्या असल्यामुळे थोडंसं लहान आकारात मी कट करून घेत आहे. तुम्हाला जर ठेचून घ्यायचा असेल तर ठेचून घेतला तरीसुद्धा चालते, पण कट करून घ्या. आता ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला चांगल्या कट करून झालेल्या आहेत. चला तर आता ह्यासाठी आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता सोयाबीन तर आपले छान भिजून झालेले आहेत, मस्त मसाले त्याला चांगले लागलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण त्यात तेल टाकून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता जे भिजलेले सोयाबीन आहेत ते आपण ह्या टाकलेले आहेत. आणि टाकल्यानंतर जसं की नेहमी आपण तळतो त्या पद्धतीनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सोयाबीन तळून घ्यायचे. अगदीच चविष्ट आणि खमंग हे सोयाबीन लागतात. मंचुरियनसुद्धा खायचं विसरून जात, इतका भन्नाट पदार्थ आहे. ह्या ठिकाणी आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती कुरकुरीत आपले हे सोयाबीन बनवून तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व सोयाबीन जे आहे ते फटाफट आपल्याला तळून घ्यायचे. तळून घेतल्यानंतर पुढे आणखी काय करायचं ते सुद्धा आपल्याला पाहायचं. अगदी फटकन तळले जातात, बिलकुल वेळ लागत नाही. घाई गडबडीतसुद्धा आपण 10 ते 15 मिनटामध्ये हा पदार्थ आरामात बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे. जर चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करत जावा. आता ह्या ठिकाणी सोयाबीन पूर्ण तळून झालेले आहे. चला तर पुढं आपल्याला काय करायचे पाहूया. तर ह्या ठिकाणी आवाजसुद्धा तुम्ही पाहिलेला बिलकुल हे मऊ पडलेले अगदी कुरकुरीत आहेत, असे सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरीसुद्धा चालतात. एक अर्धा चमचा इतकेच आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये कट करून घेतलेलं लसण टाकून घ्यायचं आहे.
लसूण टाकून झालं की पात टाकून घेतलेली आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता गॅस मिडियम ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आहे. लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचा नाही, असाच आपल्याला फेंट कलरमध्येच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं सॉस घेतलेले आहेत, टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचं. चवीसाठी अतिशय भन्नाट लागतं, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी सॉससुद्धा टाकले. तुम्हाला जर सॉस टाकायचं नसेल तर टोमॅटोची प्युरी टाकले तरीसुद्धा चालते. थोडंसं 2 चमचे टाकून घेतल्यानंतर आपल्याला 2 चमचे इतकं पाणीसुद्धा लागणार आहे. ज्या बाउलमध्ये आपण सॉस टाकलेलं होतं त्याच बाउलमधून आपण पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी तुम्हाला खूपच स्पायसी पाहिजे असेल तर आणखीन मसाले तुम्ही ह्यात टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण घेतलेले सोयाबीन जे आहेत ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण चव जी आहे सॉसची पूर्ण सोयाबीनला लागली जाईल. वरतून थोडीशी आपण आता ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तेलात टाकलं तरीसुद्धा चालतात, पण तेलात टाकल्यानंतर लवकर लाल होतात, त्यामुळे आपल्याला वरतून टाकलेले आहेत. आणि गॅस चालूच आहे, त्यामुळे चांगले तीळ जे आहेत ते चांगलं भाजले जातात. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता खाण्यासाठी आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही ह्याला काय नाव द्याल ते नक्की कमेंट करून सांगा. अगदी छान आपले हे सोयाबीनचा पदार्थ तयार झालेला आहे. स्पायसी सोयाबीन आपले हे अगदी छान खमंग चविष्ट असे आहेत. आता तुम्हाला पाहतासुद्धा लक्षात आलं असेल की किती छान लागतात खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. खाण्यासाठी आपलं सोयाबीन प्लेट तयार झालेला आहे. चला तर मी तर टेस्ट करून पाहीन, तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि नक्की टेस्ट करून पहा. थोडा व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.